घरकुल योजनेचे नवीन फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे। तुमचंही नाव घरकुल यादीमध्ये आलं नसेल, तुम्ही फॉर्म भरला होता तरी सुद्धा, किंवा तुम्ही घरकुल योजनेचा फॉर्म भरलेला नाही आहे, तुम्ही घरकुल योजनेसाठी पात्र आहात, तर तुमचं नाव आता घरकुल यादीमध्ये टाकून घेण्याची चांगली संधी आहे आणि शेवटची संधी आहे। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या। फॉर्म कुठे आणि कसा भरायचा सगळी माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मी अविनाश तिरमले, व्हिडिओला सुरुवात करूया। तर 15 ऑगस्टच्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये घरकुल यादी आली आणि या घरकुल यादीमध्ये खूप सारी अशी लोक आहेत की ज्यांनी फॉर्म तर भरलेला होता, परंतु त्यांचं नाव घरकुल यादीमध्ये आलं नाही, पण ते घरकुल योजनेसाठी पात्र आहेत। आणि अशी लोक आहेत की त्यांनी घरकुल योजनेसाठी फॉर्मच भरलेला नव्हता, पण ते घरकुल योजनेसाठी पात्र आहेत। तर अशा सर्व लोकांसाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने सर्व ग्रामपंचायतींना आदेश दिलेले आहेत की जेही लोक घरकुल योजनेसाठी पात्र आहेत तर त्यांचे फॉर्म पुन्हा भरून घ्यायचा आहे। आता हे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचे नाही आहेत, कसे भरायचे आहेत ते आता पाहून घेऊया। स्क्रीनवरती पाहू शकता, दोन प्रकारचे फॉर्म सर्व ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहेत महाराष्ट्र सरकारमार्फत किंवा तुमच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत। तर हा पहिला फॉर्म आहे। कोणासाठी आहे हा पहिला फॉर्म? ज्यांनी घरकुल योजनेसाठी फॉर्म भरलेला होता, परंतु सिस्टमने त्यांचा फॉर्म रिजेक्ट केला, पण ते घरकुल योजनेसाठी पात्र आहेत, त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे। विषय तुम्ही पाहू शकता, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलाचा लाभ मिळण्याबाबत आहे। या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे, तुम्ही कुठं राहता ते टाकायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। आणि येथे बघा फॉर्ममध्ये काय दिलेलं आहे की तुम्ही तर तुम्ही आवास प्लस 2024 सर्वेक्षणात फॉर्म भरलेला होता, परंतु प्रणालीने तुमचा फॉर्म रद्द केला, रिजेक्ट केला, पण तुम्ही घरकुल योजनेच्या सर्व निकषांमध्ये बसता, तुम्ही पात्र आहात, तर तुमचा जो फॉर्म भरलेला होता तर तो पुन्हा चेक करण्यात यावा आणि तुम्हाला लाभ मिळू द्यावा, अशा प्रकारचा हा फॉर्म आहे। तुम्हाला यासोबत काय जोडायचं आहे? आधार कार्ड जोडायचं आहे, रेशन कार्ड जोडायचं आहे, तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर दुसरा फॉर्म आहे कोणासाठी? ज्यांनी घरकुल योजनेसाठी फॉर्मच भरलेला नव्हता, परंतु ते घरकुल योजनेसाठी पात्र आहेत। तर या ठिकाणी काय दिलेलं आहे की माझ्याकडून काही कारणास्तव आवास प्लस 2024 चे सर्वेक्षण झालेले नाही, म्हणजे त्यावेळेस तुमच्याकडून फॉर्म भरला गेलेला नाही, परंतु तुम्ही घरकुल योजनेच्या सर्व निकषांसाठी पात्र आहात, त्यामुळे तुमच्या कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशा प्रकारची येथे तुम्ही विनंती करताय। आणि येथे बघा तुम्हाला आधार कार्ड जोडायचं आहे या फॉर्म सोबत, बँक पासबुक जोडायचं आहे, जॉब कार्ड जोडायचं आहे, रेशन कार्ड जोडायचं आहे, या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं गावाचं नाव टाकायचं आहे। आता हा आमचा तालुक्याचा फॉर्म आहे, शिरपूर धुळे, आणि हा जर तुम्ही शिरपूरमधून पाहत असाल व्हिडिओ तर हा फॉर्म तुमच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देऊन देणार आहे। परंतु जे महाराष्ट्रातून इतर जिल्ह्यातून इतर गावातून पाहत असतील तर हा फॉर्म तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीकडे भेटून जाईल किंवा पंचायत समितीकडे भेटून जाईल, आणि हा फॉर्म 100% ग्रामपंचायतीकडे अवेलेबल आहे। तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं, तर लवकरात लवकर हा फॉर्म भरून जमा करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या घरकुल योजनेचा लाभ भेटून जाईल। तर सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण खूप सारी अशी लोक आहेत की त्यांना याबद्दल माहीतच नाही, आणि खूप साऱ्या अशा ग्रामपंचायती सुद्धा आहेत की या ज्या गोष्टी आहेत तर ते सर्वसाधारण लोकांना सांगणार सुद्धा नाही। काही ग्रामपंचायती चांगल्या आहेत, त्या स्वतःहून पुढाकार घेता, गावात दवंडी देता आणि सांगता की तुम्ही आता तुमचा फॉर्म भरून घ्या। तर प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, स्टेटसला ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्स करा, मी त्याचा सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न करतो। अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशा नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय कानदेश।